आणि आता सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा निर्णय त्या संदर्भातला प्रस्ताव मुंबई महापालिकेने ठेवलेला आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर तो स्थायी समितीपुढे मांडला जाईल। महापौर रितू तावडे यांनी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देणार असल्याचे पदभार स्वीकारल्यानंतर जाहीर केलं होतं। मात्र पाणी पुरवठ्याचा वाढता खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। मुंबई महापालिकेला पाणीपट्टीमधून दरवर्षी 2300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं। पाणीपट्टीत वाढ न झाल्यास 100 कोटीहून अधिक नुकसान होऊ शकतं। मुंबईकरांना 7 धरणांमधून महापालिका दररोज 4000 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा करत असते आणि या पाणी पुरवठ्यासाठी मोठा खर्च सुद्धा येत असल्यामुळे दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीमध्ये 8% वाढ केली जाते। मात्र पाणीपट्टी वाढीला होणारा विरोध पाहता 2022 पासून मुंबई महापालिकेने वाढ केलेली नव्हती। मुंबई महापालिका 2023-24 आणि 24-25 या वर्षामध्ये 16 जूनपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या विचारात होती। मात्र त्याला पक्षांनी विरोध केलेला होता। मात्र यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे।